नमस्कार मित्रमैत्रिणींनो. ह्या नवनीत राणा मॅडम यांना भारताचा अफगाणिस्तान किंवा पाकिस्तान करायचा आहे का? नाही, त्या ज्या काही आजकाल बोलत आहेत ना, त्याच्यावरून असं वाटतं की त्यांना 100% भारताचा अफगाणिस्तान किंवा पाकिस्तान करायचं आहे. कारण की आता ते म्हणतायत की हिंदूंनी त्या मौलवींकडून आदर्श घ्यावेत. वाहिनीला इंटरव्ह्यू देत असताना त्यांनी एक स्टेटमेंट केलं. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की एक मौलवी असं म्हणतो की मला 4 बायका आणि 19 मुलं आहेत. 19 मुलं आहेत. तर म्हणतात की बघा, बघा यांच्याकडे यांना 19 मुलं एका माणसाला. मग हिंदूंनी 4-5 करायला तर काय हरकत आहे? 4-5 तर करायलाच पाहिजे की नाही? एकदा तुम्ही त्यांचं ओरिजिनल स्टेटमेंट ऐका. खुलेआम असं म्हणतात आहे की मला 4 बायका आणि 19 मुलं आहे म्हणतात. आणि मला त्या गोष्टीची लाज वाटते की माझं कोरम 19 मुलांचं जे मला पाहिजे होते ते 30-35 मुलं पाहिजे होते आणि ते कोरम मी पूर्ण करू शकलो नाही म्हणे. आणि त्या गोष्टीसाठी मला आजही नाराजगी वाटते. तर मी सगळे हिंदूंनाही सांगन की ते जर खुलेआम म्हणतात आहे 4 बायका आणि 19 मुलं, तर आपण किमान 3-3, 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे. या ज्या पद्धतीने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे बोलून, तर मला वाटते की आपणही हिंदुस्थानमध्ये या भूमीमध्ये जन्माला आलो आहे. त्यांचा विचार आहे या हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवण्याचं. एवढे संख्याने पोरं मुलं पैदा करून तर आपण एक एक मुलांवर का संतुष्टी करत आहे? 4-4, 3-3, 4-4 मुलं आपणही सुद्धा केले पाहिजे. त्याच्यामध्ये काही दुम्मत आपण कोणी ठेवली नाही पाहिजे. आता त्यांच्या या वाक्यावर सोशल मीडियावर लोक खूप रिॲक्ट करत आहेत. लोकांचं तर असं म्हणणं आहे की मॅडम पहिले एक काम करा, तुमच्यापासून सुरुवात करा. आता खरं तर मला पर्सनली माहीत नाही की मॅडमला काय मूलबाळ आहे, नाही आहे, किती आहेत. पण लोकांचं म्हणणं आहे की जर तुम्हाला असं वाटतं, तुम्ही जे सांगताय ना 5-5 करावेत, तर तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा ना. तुम्हाला काय अक्कल आहे का? एखाद्या बाईवर जेव्हा हे असं लादलं जातं, तेव्हा त्याचा परिणाम काय होतो? म्हणजे बाईनी एका बाईला जर 4-4 मुलं झाले तर समजून घ्या एका मुलासाठी 3 वर्ष तसं जातातच. 3 चोक 12. 12-15 वर्ष त्या बाईनी त्या ह्याच्यात हे करायचं आणि नंतर मुलं वाढवायची. म्हणजे उमेदीची जी काही तिची 20 पासून ते 50 पर्यंतची वर्ष आहे, तिने त्याच ह्याच्यात गुंतून राहावं. हे तुम्हाला वाटतं? नाही, तुमचे जे काही तुम्ही जे बोलताय ना, तुम्ही ह्या मॅडम खासदार होत्या. आता त्या इलेक्शनमध्ये पडल्या, ते बरंच झालं पडल्या ते. कारण की त्यांना बोलायला काही हे नाही आहे. म्हणजे जर का यांनी खरंच कामं बिमं केले असते ना त्यांच्या भागामध्ये, तर त्यांना हे असं हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन करून करून मतं मागावी लागली नसती. आता हे असं बोलून म्हणजे यांना काय म्हणायचं आहे की मौलवींकडून तुम्ही आदर्श घ्या. ओके, म्हणजे आता तुम्हाला आदर्श कोणाकडून घ्यायचे आहे? मुस्लिम आणि ते पण मौलवींकडून घ्यायचे यांना आदर्श. म्हणजे उद्या त्या मौलवीने जर का सांगितलं बायकांनी बुरखा घाला, तर तुम्ही पण सांगणार का बुरखा घाला? त्या मौलवीनी म्हणलं की बायकांनी घरात राहावं, अभ्यास करू नये, तुम्ही पण तेच सांगणार का? अरे तो मौलवी समजा तो कट्टर धार्मिक असेल तर तो मूर्खपणाच आहे. त्याला जर का एवढे मुलं पैदा करायचे असेल, तो एक तर मूर्खपणा आहे, चुकीचीच गोष्ट आहे. ते असं कोणीच करू नये, हिंदू असो मुस्लिम असो. मग तुम्हाला करायचं काय आहे? हे जे काही आहे ना, सगळ्या धर्मातले हे जे कट्टर लोक आहेत, ह्या धर्मातला माणूस म्हणेन तुम्ही एवढे पैदा करा, तो म्हणेन तो एवढे करा, शीख म्हणेन अजून काहीतरी, पारसी म्हणेल, याच्यामध्येच आपल्याला अडकून पडायचं आहे. आणि हे जे मॅडम सांगत आहेत ना, त्यांना जे भीती दाखवायची आहे की बघा बघा यांची लोकसंख्या वाढत आहे, त्यामुळे ते त्यांचा दबावगट निर्माण करतात आणि त्याच्यामुळे प्रेशर येतो वगैरे. तर मॅडम, भारत हा लोकशाही देश आहे. संविधानकर्त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान तयार केलं ना, तेव्हा सेक्युलर या अर्थानेच या संविधानाची निर्मिती झालेली आहे. आर्टिकल 15 काय म्हणतंय? कुणालाही कोणाच्याही जातीवरून, धर्मावरून भेदभाव करू नका. आंबेडकरांनी दिलेली ही वाक्य आहेत. मग तुम्ही जे आंबेडकरांचं नाव घेता, तुम्ही त्यांनाच अनफॉलो करत आहात, तुम्ही त्यांचा अपमान करत आहात, हे अशा प्रकारे धार्मिक हे करून. आणि दुसरी एक गोष्ट, यांना जसं वाटतं ना की संख्या वगैरे वाढली, संख्या तर भारतात वाढूच शकत नाही. हिंदूंपेक्षा मुस्लिमांची संख्या वर जायला म्हणजे हिंदूंपेक्षाही जास्त व्हायला ती होणारच नाही आहे कधी, असं अभ्यासक म्हणतात. पण जर का झाली बिली कधी, तर त्याला 270 वर्ष लागतील. 270. तोपर्यंत हा समाज खूप जास्त प्रगत झालेला असेल. हे तुमच्यासारख्या सडक्या मनोवृत्तीच्या लोकांचं सत्ता इथून गेलेली असेल आणि सगळे लोक, मी तर म्हणते की जगच एकत्र होऊ शकतं. कारण की आज सगळ्यांनी
आपापले जे काही धर्म, जात वगैरे असेल किंवा काय आवडी-निवडी असेल त्या टिकवून इतरांचा रिस्पेक्ट करणं, हे जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याचंच पुढे बोलबाला होणार आहे. जगामध्ये ॲप्रिशिएट केल्या जातात त्या ह्याच गोष्टी आहे. जसं या मॅडम इथं बोलल्या की नाही, बाहेरच्या देशात जर गेल्या असं नाही बोलणार. ते म्हणणार बुद्ध की धरती से आया हूँ, इससे आए हो. हे तिकडे गेल्यावर सेक्युलरिझमची त्यांना माहिती आहे जगामध्ये ह्या मूल्यांना व्हॅल्यू करणारे लोक आहे. ह्याच मूल्यांचं जर का आपण बोललो ह्यांच्याबद्दल तरच लोक आपल्याला इज्जत देतील, नाहीतर बेइज्जती करतील लोक. आणि त्यामुळे हे जे काय बोलतायत 270 वर्षानंतर ना, इथं कोणी जरी कोणाची संख्या कितीही जरी झाली तरीही या देशामध्ये कुठल्याही धर्माचं कधीही राज्य येऊ शकत नाही. हा देश सेक्युलरच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं संविधान आहे आणि तो सेक्युलरच राहील. आणि जे तुम्हाला वाटतंय लोकसंख्या वगैरे वाढली तर काही उदाहरणं तुमच्यासाठी देते. मलेशिया देश आहे, 61% मुस्लिम आहे. मलेशिया, सिंगापूर, तुम्हाला जायचं असतं की नाही सगळ्यांना सिंगापूरला? मग 61%, अरे हिंदूंपेक्षा मुस्लिमांची संख्या जास्त झाली, कसं काय जायचं आहे तुम्हाला तिथे? कारण त्या देशाच्या डोक्यामध्ये धर्म नाही गेला. ते मुस्लिम ज्या घरात जन्मलेले असले ना तरी त्यांना हे नाही वाटत आम्ही म्हणजे भारी. त्यांनी शिक्षणाला, विज्ञानाला, टेक्नॉलॉजीला, अभ्यासाला महत्त्व दिलं. त्यामुळे आज जगात पुढे जात आहेत हे लोक. दुसरं उदाहरण देते, UAE, युनायटेड अरब एमिरेट्स. दुबईला जायचं असते की नाही तुम्हाला सगळ्यांना? 90% लोक मुस्लिम आहेत दुबईचे. नाही बा, माझ्याकडे डेटा आहे. मग तिथे झाले का हो अशी बरबादी? नाही. माझं म्हणणं काय आहे, मुस्लिम आहे म्हणून चांगलं नाही. ख्रिश्चनही देश खूप पुढे गेले, नॉर्वे, स्वीडनसारखे, जिथे ख्रिश्चनांची पॉप्युलेशन जास्त आहे. मुद्दा हा आहे, जे जे पुढे जाणारे देश आहेत ना त्या देशांनी कट्टर धार्मिकता सोडून दिलेली आहे. तुम्ही चायनाचं उदाहरण घेऊन बघा. आणि तुम्ही तुमचे कोणी मित्रमैत्रिणी राहत असतील चायनात, विचारा त्यांनी, तुम्ही कधी बघितलं आहे का म्हणा चायनामध्ये कुठला तरी धार्मिक उत्सव असा खूप बोलबाला नेहमीच काहीतरी होतंय? नाही होत. फार रेअरली करतात. करत नाही असं नाही, करतात थोडंफार कामापुरतं. आणि असले फालतूचे कट्टर यांच्यासारखे मौलवीनी असं म्हणलं, यांच्या घरात घुसू, मस्जिदमध्ये घुसू, हे असलं तर कोणीच नाही बोलत हो. तर सांगायचा मुद्दा हा की ज्या देशांनी, मग ते मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, हिंदू असो, ज्या देशांनी विज्ञान, तंत्रज्ञान, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींना, सेक्युलर लिबरल व्हॅल्यूजला, लोकांच्या माणूस असण्याला महत्त्व दिलं, त्यांना ते देश पुढे गेलेले आहेत. आणि भारतालाही पुढे जायचं असेल ना तर भारताने पण हे डोक्यात गेलेलं जे गोबर आहे धर्माचं ते बाहेर काढलं पाहिजे. कारण की धर्म ही गोष्ट ही अशी नाही आहे, मुसलमानांसोबत कम्पेअर करून आमचा हिंदू धर्म सिक्युअर नाही होणार आहे. आमचं जे काही इथलं आहेत ना मूळचं हिंदू, हे इतकं प्युअर आहे, हे इतकं लिबरल आहे आणि हे इतकं सर्वसमावेशक आहे ना की हे फालतू लोक आमच्या धर्माला बदनाम करत आहेत. तर हे जे काही नाव घेतात आज हिंदूंचं, हे नाव घेत आहेत की आम्ही हिंदू आहोत, मला असं नाही वाटत की ज्या लोकांनी ही सगळी प्रिन्सिपल्स आणलेली आहे त्यांना अपेक्षित होतं की ह्याचं काहीतरी भारतात होईल. पुढचा देश बघा, कतार, 77% मुस्लिम आहेत. काय आहे सतारमध्ये? वेल्दीएस्ट कंट्री आहे कटार. श्रीमंत, अतिश्रीमंत. तुम्ही तिथे जाऊन तुम्हाला हिंदू मुस्लिम असलं काहीच डोक्यात येणार नाही. तुम्हाला फक्त कळेल की ह्या लोकांनी खूप मेहनत केली, बिझनेस केला, शिक्षण घेतलं, संशोधन केलं, नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणली आणि श्रीमंत झाले. ओमान 99% मुस्लिम आहे. पीसफुल देश म्हणून ओळखला जातो ओमान. इंडोनेशिया आहे, जॉर्डन आहे, कितीतरी देशांची नावं घेता येतील. त्याच्यामुळे ही लोकसंख्या वाढली तर असं होईल नाही, आम्ही आमच्या भारताचा पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान नाही होणार. आणि अजून एक पाकिस्तान, अफगाणिस्तान हे उदाहरण आहेत. तिथं मुस्लिमांची लोकसंख्या जास्त आहे, 80%पेक्षा जास्त आहे तिथं पाकिस्तानमध्ये, अफगाणिस्तानमध्ये. आणि ते बरबादीला लागले याचं कारण तो धर्म नाही आहे. ते बरबादीला लागले याचं कारण त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिलं नाही, शिक्षणावरचा खर्च कमी केला, विज्ञान तंत्रज्ञानावरचा खर्च कमी केला आणि फक्त धर्माविषयी बोलत राहिले. असे वेगवेगळे धार्मिक जे मौलवीसारखे लोक, त्यांना पाठवलं लोकांच्या मोहल्ल्यामध्ये, ते कार्यक्रम घेतात, ते सांगतात गोष्टी सगळ्या धार्मिक. त्या लोकांना फक्त त्या ह्याच्यात गुंकून ठेवलं. लोकांना असं वाटतं हां चला धार्मिक कहाण्या ऐकणं म्हणजेच पुण्य कमवणं आहे. ते लेकरांना शिकले नाही, ते पुढे गेले नाही, ते मॅच्युअर होऊ शकले नाही, त्यामुळे ते देश मागे राहिले. सांगायचा मुद्दा काय आहे की हे जे काही या देशातल्या लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न करतायत ते आम्ही होऊ देणार नाही.
या देशामध्ये कोणत्याही धर्माची केवढी लोकसंख्या वाढली आणि केवढी कमी झाली तरी हा देश पुढे जायचा असेल तर शिक्षणावर महत्त्व दिलं पाहिजे. हे जे बोलतात आहे ना मौलवींनी असं मौलवींनी तसं, मुस्लिमांकडून तुम्हाला आदर्श घ्यायचे आहेत का? हां, मग हे ज्या देशामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या जास्त आहे, जे हे मी सांगितलं, तिथे अशा 15,000 वगैरे मुली शिक्षणाच्या बाहेर पडतात का हो? जे देश हे आत्ताचे जॉर्डन सारखा देश आहे, ओमान आहे, इंडोनेशिया आहे, युनायटेड अरब एमिरेट्स आहे, या देशामध्ये कुठल्या तरी शेतकऱ्याला स्वतःचं कर्ज भागवण्यासाठी किडनी विकावी लागली का हो? नाही विकावी लागली ना. आजचे महत्त्वाचे प्रश्न आहे शिक्षण, आरोग्य, रोजगार. याच्यापासून तुम्हाला दूर लोटण्यासाठी या ज्या काही राणाबाई म्हणतायत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि त्या जर भेटल्या कधी तर त्यांना सांगा हे हिंदू मुस्लिममध्ये आमच्या देशातल्या युवकांना अडकवणं बंद करा. भगतसिंग यांनी सांगून ठेवलेलं आहे आणि तुम्ही भगतसिंगांचाही अपमान करतायत. काय म्हणतायत भगतसिंग बघा, जाती धर्माचे झगडे सोडा आणि हे झगडे लावण्याचा हा जो काही सगळा प्रयत्न यांचा चाललेला आहे तो थांबवा. आमचे आदर्श, आमचे महापुरुष अजूनही जिवंत आहेत आणि आम्ही त्यांना प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहणार आहोत. आज इथेच थांबते. याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.